नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसयूकेसाठी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजे आपला भूमितीचा पेपर आहे 9 मार्च 2024 रोजी। त्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जातील ते मित्रांनो तुम्हाला मी उत्तरांसहित सांगणार आहे। म्हणजे आपली जी पूर्ण जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती मित्रांनो तुम्हाला मी डिटेलमध्ये सोडवून दिलेली आहे। तर मुलांनो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि मी सांगितलेले सर्व प्रश्न समजून घेतले, त्याची उत्तरं समजून घेतली, तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो गणित भाग 2 च्या भूमितीच्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मला आपण सुरू करूया। लक्षात घ्या, आपला पहिला प्रश्न पाहूया। आपला पहिला प्रश्न कोणता आहे? पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। लक्षात घ्या, हा प्रश्न प्रत्येकाला सोडवता येतात, खूप सोपे प्रश्न आहेत, परंतु त्याचं उत्तर कशा प्रकारे मांडायचं तेच मुलांना समजत नाही। मुलं काय करतात, हा पूर्ण प्रश्न लिहितात, हा प्रश्न पूर्ण लिहितात आणि त्यांच्यानंतर त्याचा पर्याय लिहितात। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला प्रश्न क्रमांक लिहायचा आहे 1 ए अशा प्रकारे लिहायचं, त्यानंतर तुम्हाला त्याला ब्रॅकेट द्यायचं, त्यानंतर तुमचा पहिला प्रश्न चालू आहे तर पहिला प्रश्न त्याचं उत्तर समजा ए आहे, बी आहे, तुम्हाला तुमचं बी आहे तर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं, किंवा दुसरा प्रश्न लिहिताय तर दुसरा प्रश्न त्याचं उत्तर ए असेल तर ए लिहायचं। अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हा वाला प्रश्न किंवा हा वाला प्रश्न लिहायची गरज नाही किंवा सोडवत बसण्याची काहीच गरज नाहीये। डायरेक्टली तुम्ही असं लिहिले तर तुम्हाला मित्रांनो पूर्ण मार्क भेटतात। लक्षात घ्या, 4 मार्कसाठी आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो, प्रत्येक एक मार्कचा मित्रांनो प्रश्न असतात, एकूण 4 प्रश्न असतात। लक्षात घ्या, आता आपण सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न काय आहे, जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीत ए बी भागिले क्यू आर, बी सी भागिले पी आर आणि सी ए भागिले पी क्यू तर खालीलपैकी सत्य विधान डॅश डॅश आहे। तर लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, सत्य विधान तुम्हाला ओळखायचं आहे। तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत, ए बी सी आणि पी क्यू आर। लक्षात घ्या, तुम्ही जर पाहिलं पी क्यू आर म्हणजे पी क्यू आणि आर अशा प्रकारे जाते, पी क्यू आर, आणि तर मित्रांनो इकडून पण काय केलं पाहिजे, सी ए बी म्हणजे तुम्ही पाहू शकता पी क्यू आर आणि ए बी सी हे उलट होते। दुसरा पर्याय जर तुम्ही व्यवस्थित पाहिला पी क्यू आर आणि इकडून सी ए बी म्हणजे हे मॅच होते, तर मित्रांनो ऑप्शन बी जो मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे तो मित्रांनो बरोबर असणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं। खूप सोपा प्रश्न होता, मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, खूप इझी प्रश्न होता। त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, 2 बाह्यपर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर डॅश डॅश आहे। तुम्हाला सांगतो हा प्रश्न सोडवण्याचं मित्रांनो एक खूप सोपं सूत्र आहे। तुम्हाला काय करायचं असतं, वर्तुळ केंद्रातील अंतर जेव्हा काढायचं असतं ना त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला फक्त डायरेक्टली ह्या दोन्हींची मित्रांनो बेरीज करायची असते। म्हणजे तुम्ही काय करू शकता, 5.5 अधिक 3.3 मित्रांनो तुमचं उत्तर आहे 8.8 सेंटीमीटर। अशा प्रकारे मित्रांनो याचं उत्तर आहे, तुम्ही इझिली हे सोडवू शकता। तुम्हाला मी स्पष्टीकरण पण दाखवत आहे। आपला तिसरा प्रश्न आहे, रेख ए बी हा वाय अक्षाला समांतर असून बिंदू ए चे निर्देशक 1,3 आहेत, तर बिंदू बी चे निर्देशक डॅश डॅश आहेत। लक्षात घ्या, बिंदू बी चे निर्देशक आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक डी 1,3 याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी दाखवतोय, व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्हाला आकृती पण दाखवली आहे, त्यावरून तुम्हाला समजून येईल ह्याचं मी असं उत्तर का सांगत आहे। लक्षात घ्या, आपण डायरेक्टली आता जाऊयात आपल्या जो प्रश्न क्रमांक 4 आहे, 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ डॅश 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 आहे। लक्षात घ्या, घनाचे घनफळाचे मित्रांनो सूत्र काय आहे, बाजूचा घन। लक्षात घ्या, 10चा क्यूब म्हणजे 10चा घन काय असतो मित्रांनो आपला 1000, तर लक्षात घ्या 1000 घन सेमी मित्रांनो उत्तर असणार आहे। तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर लिहायचे, तुम्हाला मी स्पष्टीकरण पण दाखवलेलं आहे। त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, पहिल्या प्रश्नातील बी म्हणजे खालील उपप्रश्न सोडवा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्हाला मित्रांनो एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण एबीसी मध्ये जो कोण बी 90 डिग्रीचा आहे, कोण सी मित्रांनो 30 डिग्रीचा आहे आणि मित्रांनो एसी बाजू आहे ती 12 सेंटीमीटरची आहे, तर बाजू ए बी ची मित्रांनो तुम्हाला किंमत काढायची आहे। लक्षात घ्या, खूप सोपा प्रश्न आहे, तुम्हाला मी सांगतो। लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे, ए बी इज इक्वल टू 1/2 गुणुले एसी मित्रांनो हा कोणता प्रमेय आहे, 30, 60, 90 डिग्रीचा हा प्रमेय। लक्षात घ्या, 1/2 म्हणजे 1/2 गुणुले 12 मित्रांनो याचं उत्तर काय येणार आहे 6, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 6 सेंटीमीटर तुम्हाला मित्रांनो याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला मी सांगतो, दुसरा प्रश्न कोणता आहे आपला, कंस एम एन तुम्हाला दिलेला आहे 70 डिग्री आणि मित्रांनो तुम्हाला एम एल एन कोणचे मित्रांनो तुम्हाला माप काढायचं आहे। मित्रांनो याचं पण काय तुमचं सूत्र असणार आहे, कोण एम एल एन इज इक्वल टू 1/2 गुणुले कंस एम एन। लक्षात घ्या, मेजरमेंट ऑफ कंस एम एन। लक्षात घ्या, त्याचं उत्तर कशा प्रकारे असणार आहे, 1/2 गुणुले 70 डिग्री। आता 70 डिग्री आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे मित्रांनो तुमचं उत्तर असणार आहे 35 डिग्री। तुम्हाला मी स्क्रीनवरती डायरेक्टली उत्तर दाखवत आहे, डायरेक्टली स्पष्टीकरण दाखवत आहे, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, किंमत काढायची साइन थीटा इंटू कोसेक थीटा। लक्षात घ्या, साइन थीटा इंटू कोसेक थीटाचा मी तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता, तुम्हाला काय करायचं आहे, साइन थीटा मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कोसेक थीटाला साइन थीटामध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे त्याचं रूपांतर करायचं आहे। म्हणजे काय येणार आहे, साइन थीटा इंटू 1/sin थीटा। लक्षात घ्या, साइन थीटा भागिले साइन थीटा काय येते मित्रांनो 1 येतं, म्हणजे मित्रांनो याचं आन्सर येणार आहे 1। अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, जर वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर आणि वर्तुळ कंसाची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा। आता तुम्हाला मी सांगतो, वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे,
1/2 गुणुले त्रिज्या गुणुले कंसाची लांबी, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं सूत्र असणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय आहे आपलं 1/2 आणि त्यानंतर मित्रांनो आपली कंसाची लांबी आहे मित्रांनो 10 आणि मित्रांनो त्रिज्या आहे 4, म्हणजे लक्षात घ्या याचं उत्तर येणार आहे 20 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात घ्या 20 सेंटीमीटर वर्ग, अशा प्रकारे मित्रांनो याचं उत्तर येणार आहे. तुम्हाला मी सोल्युशन तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. लक्षात घ्या आता आपला प्रश्न क्रमांक पहिला पूर्ण झालेला आहे. आपल्याला 8 मार्कसाठी विचारला जातो, 4 मार्काचे मित्रांनो MCQ आणि मित्रांनो 4 मार्काचे एका वाक्यातली उत्तरे. लक्षात घ्या खूप सोपे मित्रांनो 8 मार्क तुम्ही मिळवलेले आहेत. त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, दुसरा प्रश्न आहे आपला दुसऱ्या प्रश्नातला पहिला आहे मित्रांनो, कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत 4 मार्कसाठी, म्हणजे प्रत्येकी 2 मार्काचे हे प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो तुम्हाला वर्तुळाची आकृती दिलेली आहे आणि वरील आकृतीमध्ये जेव्हा PQ आणि जेव्हा RS एकमेकीस बिंदू T मध्ये छेदतात, ह्या बिंदूमध्ये छेदतात, तर तुम्हाला कोण STQ इज इक्वल टू म्हणजे बरोबर हाफ म्हणजे अर्ध M कंस SQ कंस जो दिलेला आहे अधिक M कंस PR, म्हणजे तुम्हाला दोन्ही कंसाची माप दिलेली आहेत SQ आणि PR. हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची. तुम्हाला कृती पूर्ण करायची तर लक्षात घ्या तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो, कोण STQ इज इक्वल टू कोण SPQ प्लस मित्रांनो इथं काय असणार आहे PSR. लक्षात घ्या PSR हे मित्रांनो कोणतं सूत्र आहे, त्रिकोणाच्या दुरुस्त अंतरकोनाचे. लक्षात घ्या हे ते प्रमेय आहे, म्हणजे हा तो थेरम आहे तो आहे अशा प्रकारे दिलेला आहे. म्हणजे तो तुम्हाला काय येणार आहे कोण PSR हे मित्रांनो त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर 1/2 कंसाची माप मित्रांनो SQ कंसाची माप आणि मित्रांनो काय येणार आहे PR कंसाची माप, अशा प्रकारे तुम्हाला प्रमेय पण दिलेला आहे. तर मित्रांनो याचा आन्सर काय येणार पुढं 1/2 मेजरमेंट ऑफ कंस SQ आणि मेजरमेंट ऑफ कंस PR, अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. स्क्रीनवरती तुम्हाला मी डिटेलमध्ये सोल्युशन दिलेलं आहे, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न, जर सेक थिटा इज इक्वल टू 25/7 तर टॅन थिटाची किंमत काढण्यासाठी खाली आकृती पूर्ण करा. आता मित्रांनो एक सूत्र आहे 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या आता 1 अधिक टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा काय दिलेलं आपल्याला 25/7 मित्रांनो तुम्हाला सेक थिटा दिलेला आहे. मग तुम्हाला 25/7 चा वर्ग लिहायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625/49 आणि मित्रांनो लक्षात घ्या -1, अशा प्रकारे हे जे 1 आहे तिकडे गेले त्यामुळे मित्रांनो -1 लिहायचं आहे. त्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा 625 - 49/49 मित्रांनो अशा प्रकारे आणि त्यानंतर मित्रांनो ह्याची वजाबाकी केल्यानंतर मित्रांनो तुमचं उत्तर येणार आहे 576/49. लक्षात घ्या टॅन थिटा ते मित्रांनो वर्ग मुळामध्ये येणार मित्रांनो 576/49 मित्रांनो येणार तुमचं उत्तर 24/7, अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. पूर्णपणे तुम्हाला मी उत्तर डिटेलमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंब उंची 6 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती आहे मित्रांनो आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर तुम्हाला मित्रांनो इथं चौकोन भरायचे आहेत. शंकूचे घनफळ मित्रांनो याचं फॉर्म्युला काय असतं म्हणजे सूत्र काय असतं 1/3 पाय r²h अशा मित्रांनो त्याचं सूत्र आहे. त्यानंतर मित्रांनो त्या सूत्रामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या 1/3 गुणुले 22/7 गुणुले इथे काय येणार मित्रांनो 7चा वर्ग इंटू 6 म्हणजे गुणुले 6, अशा प्रकारे. त्यानंतर 1/3 22/7 आणि मित्रांनो 7चा वर्ग काय 49 गुणुले 6, अशा प्रकारे ह्या जो दुसरा चौकोन आहे त्यामध्ये 49 येणार. त्यानंतर शंकूचे घनफळ इज इक्वल टू 308 सेंटीमीटर घन, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या आपला जो प्रश्न दुसऱ्यातलं होतं मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला 2 सोडायचे, तुम्हाला मी 3 सोडून दाखवल्यात, म्हणजे तुमचे 4 मार्क्स कन्फर्म झाले. प्रत्येकी 2 मार्कचे प्रश्न होते. त्यानंतर जात आपल्या प्रश्न क्रमांक दुसऱ्यातल्या बी कडे. लक्षात घ्या दुसऱ्यातला बी, खालील उपप्रश्न सोडा कोणतेही 4. लक्षात घ्या कोणतेही तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा. तुम्हाला स्पर्शिका काढायचा आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो, हा जो तुम्हाला आकृती पाहायला भेटत आहे कच्ची आकृती, विश्लेषण आणि रचनेच्या पायऱ्या, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही पाहून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या. तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, आकृती पण व्यवस्थित पाहून घ्या. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही ड्रॉ करायची आहे आकृती, म्हणजे ती काढायची आहे. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय आपला, त्रिकोण PQR मध्ये रेख RS हा कोण PRQ चा दुभाजक आहे. जर PR बरोबर 15, RQ बरोबर 20, PS बरोबर 12 तर SQ तुम्हाला काढायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा. पण तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला SQ ची किंमत काढायची आहे. तर तुम्ही कशा प्रकारे सुरुवात करायची, तुम्हाला PR/RQ इज इक्वल टू PS/SQ हे मित्रांनो कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे. आणि तुम्हाला मित्रांनो किंमत दिलेली आहे, PR ची किंमत दिलेली आहे 15. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो दुसरा आपला RQ आहे त्याची किंमत दिलेली आहे 20 आणि मित्रांनो लक्षात घ्या PS ची किंमत दिलेली आहे 12 आणि मित्रांनो SQ ची तुम्हाला किंमत काढायची, म्हणजे SQ आहे असं लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं सूत्र काय त्यावर SQ बरोबर 12 × 20/15 मित्रांनो त्याचं उत्तर येणार आहे 16. अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे तुमची SQ ची किंमत झाली 16. तुम्ही इझिली हे सोडवू शकता. आणि मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न आपला आहे,
एक गोलाचा व्यास 14 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्यांदा दिलेली गोष्ट लिहायची. गोलाचा व्यास मित्रांनो 14 सेंटीमीटर, त्रिज्या काय असणार आहे मित्रांनो तुमची d/2 म्हणजे 14/2. लक्षात घ्या, जो व्यास असतो त्याची निम्मी त्रिज्या असते, म्हणजे तुमची त्रिज्या येणार 7 सेंटीमीटर आणि गोलाचे पृष्ठफळ काढण्याचे मित्रांनो सूत्र आहे ते आहे 4πr². लक्षात घ्या, 4πr² मध्ये तुम्हाला त्याचं जी किंमत आहे ते टाकायची. 4 गुणिले 22/7 आणि मित्रांनो 7चा स्क्वेअर. लक्षात घ्या, 616 सेंटीमीटरचा वर्ग. अशा प्रकारे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर येते. खूप इझी प्रश्न यामध्ये मित्रांनो तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 4 त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे, वरील आकृतीमध्ये कोण PQR हा 90 डिग्री आहे, 90 अंश आहे. रेख QN तर मित्रांनो त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे समांतर आहे रेख PR ला. आणि मित्रांनो PN ची जी मित्रांनो बाजू आहे ती 9 आहे आणि मित्रांनो NR ची जी बाजू आहे ती 16 आहे. तर तुम्हाला QN काढायचे. काय काढायचं, Q1 काढायचं. लक्षात घ्या, हे मित्रांनो कशा प्रकारे काढू शकता. सूत्र काय आपलं, NQ² म्हणजे NQ चा वर्ग = PN गुणिले NR. अशा प्रकारे तुम्हाला सूत्र लिहायचं. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लिहू शकता NQ काढायचं आहे. तर मित्रांनो जे PN गुणिले NR आहे ते मित्रांनो तुमचे वर्गमूळामध्ये जाणार आहे. लक्षात घ्या, वर्गमूळामध्ये जाणार आहे. आता PN ची किंमत आहे 9 आणि मित्रांनो NR ची किंमत आहे 16. तर 9 गुणिले 16 काय ते मित्रांनो डायरेक्टली लिहू शकतो तुम्ही 3 गुणिले 4 म्हणजे डायरेक्टली त्यांचं वर्गमूळ काढू शकता. आणि मित्रांनो 3 गुणिले 4 येतं 12. मित्रांनो अशा प्रकारे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 5 A 3,3 आणि B 5,7 या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचा आहे. तुम्हाला मित्रांनो चढ काढायचं आहे. याचं सूत्र काय मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा x1 म्हणजे तुम्हाला ह्यात पहिल्या जो 3 आहे त्याला x1 मानायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्याला y1 मानायचे आणि मित्रांनो ह्याला x2 आणि मित्रांनो ह्याला y2. अशा प्रकारे म्हणजे तुमचं x1 असणार आहे 3, y1 असणार आहे 3, x2 आहे मित्रांनो 5 आणि मित्रांनो y2 आहे 7. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आणि तुम्हाला रेषेचा चढ काढण्याचं मित्रांनो सूत्र आहे y2 वजा y1 आणि मित्रांनो x2 वजा x1. तर डायरेक्टली तुम्हाला सूत्रामध्ये किंमत टाकायची 7 वजा 3, 5 वजा 3, 4/2 म्हणजे उत्तर येणार मित्रांनो तुमचा रेषेचा चढ येणार मित्रांनो 2. अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचं होतं. आता लक्षात घ्या, तुम्ही यामध्ये पण मित्रांनो सोडवू शकता. तुम्ही 8 मार्क्स इझिली मिळवू शकता. मित्रांनो प्रत्येकी 4 प्रश्न होते, प्रत्येकी 2 मार्काचे, म्हणजे तुम्हाला खूप सोपे प्रश्न होते. मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न म्हणजे तिसरा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला आहे A आहे मित्रांनो, खालील कृती पूर्ण करून लिहा कोणतेही एक. तुम्हाला दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. 3 मार्कासाठी मित्रांनो हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला आकृती दिलेली आहे. तुम्ही आकृती व्यवस्थित पाहू शकता. या आकृती दिल्यानंतर मी तुम्हाला खाली प्रश्न विचारला आहे. दिलेल्या आकृतीत AB तुम्हाला परपेंडिक्युलर आहे CD ला EF ला. आणि जर AC ची बाजू मित्रांनो 12 असेल, CE ची बाजू मित्रांनो 9 असेल, BD ची 8 असेल तर DF तुम्हाला काढायचं आहे. DF काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कृती दिलेली आहे. तर लक्षात घ्या, DF तुम्हाला कशा प्रकारे काढायचं आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं AC नंतर मित्रांनो खाली असणार आहे CE आणि मित्रांनो DF च्या वरती असणार आहे BD. मित्रांनो हे काय आहे, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा मित्रांनो गुणधर्म आहे. लक्षात घ्या, खूप सोपं आहे. आता AC ची किंमत तुम्हाला 12 दिलेली आहे आणि तुम्ही खाली काय लिहिलेलं मित्रांनो CE. तर CE ची किंमत काय असणार आहे 9 आणि मित्रांनो जी आपली BD ची किंमत आहे ती 8 आहे. आता लक्षात घ्या, DF काढायचं, DF ची किंमत दिलेली आहे. DF चं सूत्र काय होणार 8 गुणिले 9/12 अशा प्रकारे आणि मित्रांनो त्याचं उत्तर येणार 6. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही इझिली मित्रांनो हा प्रश्न सोडवल्यानंतर 3 मार्क्स मिळवू शकता. लक्षात घ्या. त्यानंतर आता जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. एका वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 21 सेमी आहे. तर वृत्तचित्तीचे घनफळ व तळाचा परिघ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तुम्हाला काय दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर, उंची दिलेली आहे 21 सेंटीमीटर. वृत्तचित्तीचे घनफळ मित्रांनो तुम्हाला काढायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो याचं सूत्र काय आहे, πr²h. आणि लक्षात घ्या πr²h मित्रांनो त्याचं सूत्र आहे. त्यानंतर 22/7 गुणिले 7 गुणिले 7 त्याला मित्रांनो पुढे येणार 21. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर 154 गुणिले 21 मित्रांनो उत्तर येणार आहे तुमचं 3234 सेंटीमीटर घन. आणि मित्रांनो त्यानंतर वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ लक्षात घ्या 2πr. लक्षात घ्या 2 गुणिले 22 गुणिले 7 गुणिले 7 अशा प्रकारे याचं उत्तर येणार. आणि मित्रांनो याचं उत्तर येणार 44 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा. तुम्हाला एक सोडवायचा तर तुम्हाला मी दोन्ही सोडवून दाखवलेत, म्हणजे तुम्ही 3 मार्क तुमचे कुठेच जाणार आहे. तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. लक्षात घ्या, कोणतेही 2 प्रत्येकी 3 मार्काचे प्रश्न आहेत. त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, सिद्ध करा चक्रीय चौकोनांचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात. तुम्हाला हे मित्रांनो सिद्ध करायचे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, त्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा पक्ष लिहायचा आहे. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. 7 दिलेच आहे. कोन B अधिक कोन D = 180 अंश आणि कोन A अधिक कोन C = 180 अंश. लक्षात घ्या, आता सिद्धता तुम्हाला लिहायचे. कोन ADC हा अंतर्लिखित कोन असून त्याचे कंस ABC अंतरखंडित केला आहे. कोन ADC = अर्ध म्हणजे 1/2 मेजरमेंट ऑफ कंस ABC. मित्रांनो ते तुम्हाला अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयावरून लिहायचंय. त्यानंतर कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून त्याचे कंस ADC अंतरखंडित केला आहे. त्यानंतर कोन ABC = कोन
सॉरी 1/2 कंस ADC आणि त्यानंतर मित्रांनो कोण ADC अधिक कोण ABC म्हणजे मित्रांनो त्याचा आन्सर तुम्ही पाहू शकता. लास्टला मित्रांनो तुमचं 1/2 गुणिले 360 अशा प्रकारे म्हणजे 180 मित्रांनो. त्याचप्रमाणे कोण तुमचा मित्रांनो A आणि Cचं पण मित्रांनो 180 येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ह्याचा सिद्धांत मित्रांनो तुम्हाला करायचा आहे, सिद्ध करायचं आहे. तुम्हाला मी डिटेलमध्ये मी तुम्हाला वरून बोलून सांगितलं, परंतु तुम्हाला डिटेलमध्ये जे आन्सर आहे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय आहे, केंद्र P व 3 पॉईंट सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 8 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. स्पर्शिका काढण्याचे मित्रांनो पूर्ण जे उत्तर आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे. जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये. स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि मित्रांनो तुम्ही एकदा पाहून घ्या कशा प्रकारे ते उत्तर दिलेलं आहे आणि मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही उत्तर सोडवू शकता. खूप इझी प्रश्न आहे हा सुद्धा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न जो P वजा 2,3 Q 1,2 आणि मित्रांनो R 4,1 अशा प्रकारे हे एक बिंदू रेषी आहेत हे दाखवा. तुम्हाला हे दाखवायचं आहे. हे काय आहेत मित्रांनो, बिंदू एक रेषी आहेत, लक्षात घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला मित्रांनो सूत्र काय असणार आहे, रेषा PQचा चढ त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टाकायचं आहे y2 + y1 आणि x2 + x1 इज इक्वल टू मित्रांनो 2 - 3 1 - 2 आणि मित्रांनो याचं उत्तर येणार आहे -1/3 अशा प्रकारे. त्यानंतर रेषा PQचा चढ मित्रांनो तुमचं काय असणार आहे y2 + y1 x2 + x1 व 1 - 2 भागिले 4 - 1 म्हणजे -1/3 म्हणजे दोन्ही सेम आहे. म्हणजे PQ रेषेचा चढ आणि QR रेषेचा चढ मित्रांनो सेम असल्यामुळे हे जे 3 बिंदू आहेत ते एक रेषा आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याचं उत्तर पण तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते. जर त्रिकोण PQR हा समांतर आहे, समरूप आहे त्रिकोण LMN ला, तर मित्रांनो 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे हे जे मित्रांनो त्रिकोण PQRचं जे मित्रांनो क्षेत्रफळ आहे इज इक्वल टू मित्रांनो 16 गुणिले त्रिकोण जो आपला LMN आहे त्याचं जे क्षेत्रफळ आहे, तर मित्रांनो लक्षात घ्या ते बरोबर आहे म्हणजे एक इक्वल टू आहे ते. तर मित्रांनो QR ची जे मित्रांनो किंमत आहे 20 आहे, तर MN तुम्हाला काढायचं आहे, MN काढायचं आहे, लक्षात घ्या. तर मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे काढू शकता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा दिलेलं जे मित्रांनो हे जे दिलेलं आहे 9 गुणिले आणि हे मित्रांनो वाला ते पहिल्यांदा तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्यापासून एक सूत्र तयार करायचं आहे किंवा तुम्ही त्याचे मांडणी अशा प्रकारे करायचे. त्रिकोण LMNचं मित्रांनो क्षेत्रफळ आणि मित्रांनो त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ इज इक्वल टू 9/16 अशा प्रकारे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला LMN आणि मित्रांनो PQRला मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला हे करायचं काय करायचं आहे, पक्ष मानून मित्रांनो तुम्हाला समरूप आहे ते दाखवायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं जर अशा प्रकारे तुम्ही सोडवलं तर मित्रांनो तुम्ही MN ची किंमत आहे मित्रांनो 15 येणार आहे. अशा 15 किंमत येणार आहे. तुम्हाला डिटेलमध्ये जे उत्तर आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 4 पहिला मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न 4 मित्रांनो 8 मार्क्ससाठी विचारला जातो. प्रत्येकी मित्रांनो 4-4 मार्काचा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला 2 प्रश्न सोडायचे म्हणजे 4 मार्काचे म्हणजे मित्रांनो खूप मोठे प्रश्न आणि खूप महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो जे तुम्हाला मी प्रश्न दाखवतोय ना हे येण्याचे चान्सेस आहेत आणि प्लस मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्यासारखे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे हेच येतील असं नाही आहे, परंतु याच्यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये मित्रांनो आपला प्रश्न काय आहे लक्षात घ्या, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. बिंदू D हा बाजू BC व अशा प्रकारे आहे की BD 1/5 गुणिले BC. तर सिद्ध करा की AD चा वर्ग भागिले AB चा वर्ग इज इक्वल टू 21/25. पूर्ण जे मित्रांनो तुझं सिद्धांत साध्य आहे मित्रांनो तुम्हाला दाखवते, सिद्धता आहे ती दाखवते तुम्हाला मी स्क्रीनवरती. तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, समजून घ्या. 4 मार्काचा प्रश्न आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला हा सोडवायचा आहे मित्रांनो, हा एक्झाममध्ये पण येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दुसरा, त्रिकोण LMN हा समरूप आहे त्रिकोण LQP ला. तर मित्रांनो तुम्हाला त्रिकोण LMN मध्ये LM ची जी लांबी दिलेली आहे 3.6 सेंटीमीटर, जो कोण L दिलेला आहे तो मित्रांनो 50 अंश, LN ची मित्रांनो लांबी दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर आणि मित्रांनो LM भागिले LQ मित्रांनो तुम्हाला 4/7. तर मित्रांनो LQP काढा मित्रांनो, त्रिकोण LQP तुम्हाला काढायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती मी डायरेक्टली उत्तर दाखवतोय, कच्ची आकृती दाखवतोय, विश्लेषण पण दाखवलेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो ही आकृती काढू शकता, LQP त्रिकोण काढू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय, जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. आपला तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 24 मीटर अंतर मागे जाऊन पुन्हा झाडाच्या शेंड्याकडे पाहिलं असता 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर नदी पात्राची रुंदी आणि झाडाची उंची काढा. लक्षात घ्या तुम्हाला इथं √3 म्हणजे वर्गमूल 3 ची पण किंमत दिलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला कशा प्रकारचे उत्तर काढायचं आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते, तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. डिटेलमध्ये तुम्हाला मी आन्सर दाखवलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. हा पण सोपा प्रश्न आहे, थोडेसे अवघड प्रश्न असतात मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 कारण मित्रांनो 4 मार्काचे प्रश्न थोडेसे हॉट क्वेश्चन आपण म्हणू शकता, त्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परंतु अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला मी उत्तर पण व्यवस्थित दाखवलेले आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्या प्रश्न क्रमांक 5 खालील उपप्रश्न सोडा कोणताही एक
एकच सोडवायचा आहे 3 मार्कासाठी. हा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 13 मीटर असून बागेच्या 2 प्रवेशद्वारामधील अंतर 13 मीटर आहे. बागेच्या परिघावर एक विद्युत खांबा असा उभा करावायचा आहे, जेणेकरून प्रत्येक प्रवेशद्वारापासून व खांबापर्यंतच्या अंतरातील फरक 7 मीटर असेल. असा खांबा उभा करता येईल का? येत असल्यास खांबाच्या दोन्ही प्रवेशद्वारापासूनचे अंतर काढा. लक्षात घ्या. त्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही कशा प्रकारे काढू शकता. तुम्हाला उत्तर दाखवलेलं आहे. वर्तुळ काढा पहिल्यांदा आणि त्यानंतर मी तुम्हाला खाली विश्लेषण पण दाखवलेलं आहे. उत्तर पण व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट मारा आणि समजून घ्या कशा प्रकारे उत्तर आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दुसरा, x - 6y प्लस 11 म्हणजे x - 6y अधिक 11 = 0 ही रेषा 8, -1 आणि मित्रांनो 0, k या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला दुभागते, तर k ची किंमत काढायची. हा पण खूप मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मित्रांनो विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. येथे x1 ची किंमत काय मित्रांनो 8 आहे, y1 ची किंमत काय -1 आहे मित्रांनो, आणि x2 ची किंमत 0 आहे आणि मित्रांनो y2 ची किंमत k आहे. लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, EB च्या मध्यबिंदूचे निर्देशक तुम्हाला लिहायचे आहेत. x1 + x2 भागिले 2, y1 + y2 भागिले 2, 8 + 0 भागिले 2, -1 + k भागिले 2 आणि मित्रांनो 4. हे मित्रांनो 8 भागिले 2 जो उत्तर येणार 4 आणि k - 1 भागिले 2 अशा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रेषा x - 6y अधिक 11 = 0 ही रेषा AB ची दुभाजक असल्यामुळे AB च्या मध्यबिंदू त्या रेषेवर आहे. 4 - 6 गुणुले k - 1 भागिले 2 अधिक 11 लक्षात घ्या = 0. त्यानंतर 15 - 3 गुणुले k - 1 = 0. त्यानंतर 3 k - 1 आणि मित्रांनो 15 पलीकडे गेलं. त्यानंतर मित्रांनो k - 1 = 5 आणि मित्रांनो k = 6. अशा प्रकारे मित्रांनो तुमचं हे उत्तर आहे. मित्रांनो लक्षात घ्या. हा आपला जुलै 2024चा बोर्डचा क्वेश्चन पेपर तुम्हाला डिटेलमध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे. लक्षात घ्या. हेच प्रश्न येणार नाहीत, परंतु याच्यासारखे प्रश्न तुम्हाला नक्कीच मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा प्रश्नाचे मित्रांनो सर्व जे प्रश्न सोडवायचे आहेत प्लस तुम्हाला उत्तर दिले, त्यामुळे मित्रांनो वेळ पण कमी लागेल. त्यामुळे तुम्हाला फक्त एकदा तुम्ही हा जो प्रश्नपत्रिका आहे हाताखालून घालवा. तुम्हाला नक्कीच मित्रांनो तुम्हाला जो आपला गणित भाग 2चा मित्रांनो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळतील. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.